नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. यशोदा आता देवघरासमोर हात जोडून देवाला प्रार्थना करत असतो आणि म्हणत असतो, देवी आई, आज अवनी मॅडम ह्या घरातून निघून जाणार आहेत. खरं तर त्या निघून गेल्यानंतर इतर घरातल्यांना मी काय आणि कसं उत्तर देणार आहे तेच मला कळत नाही. तू खंबीरपणे पाठीशी उभी राहशील असं मला वाटतंय. त्या सगळ्यांना हे सगळं काही सहन करण्याची ताकद दे असं मला वाटतंय. देवी आई, काय करावं आणि काय नाही ह्याच गोष्टी मला समजत नाही आहेत. आणि जर हे सगळं धन्याला समजलं, पाण्याला समजलं तर मी काय करणार आहे आणि त्या सर्वांच्या प्रश्नांना कशी उत्तरं देणार आहे हेच मला काही केल्या समजत नाही असं स्पष्टपणे आता इकडे यशोदा बोलत असतो. तेवढ्यातच पाण्या बडबड करतच बाहेर आलेला असतो आणि जेव्हा तो बाहेर येतो त्या वेळेला मात्र इकडे तो फोनवर बोलत असताना बडबड करत असतो आणि म्हणत असतो, अरे ते कॉलेज आणि ते सगळं तुम्ही मला का बरं विचारू राहिला आहे? त्या सगळ्यांशी माझा काही एक संबंध नाही. त्या पायलीचं कॉलेज आहे ना, तर मग त्या पायलीला हे सगळं तुम्ही विचारायला हवं. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मला का विचारताय? ह्या सगळ्यांशी माझा काही संबंध नाही आहे. तुम्ही आत्ताच आत्ता फोन ठेवून द्या असं आता इकडे पाण्या म्हणत असतो. आता पाण्या ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना मात्र तेवढ्यातच आता इथे यशोदा म्हणत असतो, अरे काय झालंय पाण्या, एवढी चिडचिड का बरं करायला लागलेला आहेस? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा तो म्हणत असतो, अरे काय करायला लागलेलो आहे, काय सांगू तुला, मला तर फारच जास्त टेन्शन आले. कसलं टेन्शन आले असं विचारल्याबरोबर आता तो म्हणत असतो, कारण तुला एक गोष्ट सांगू का, मला तर आता समजतच नाही. त्या पायलीचा फोन ना माझ्याकडे आला आहे आणि त्या पायलीचा फोन माझ्याकडे आल्यानंतर ना ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्यात. म्हणजे बघ ना, हे सगळं काही काय चाललेलं आहे. अरे पण झाले काय ते तरी सांग ना. अरे ती पायली ना लय डोक्यात जाते बघ. इथे वेशभूषा करून येते, त्याचबरोबर वेगवेगळे आवाज काढते आणि ह्या सगळ्या गोष्टी आवाज काढत असताना आणि माझ्यासमोर आल्यानंतर ना माझ्या डोक्यात जाते बघ. उगाचच म्हणूनच मी ना तिचा फोन माझ्याकडे घेऊन ठेवला आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच धन्या म्हणत असतो, अरे वा, हे तर खूपच चांगली गोष्ट आहे ना तुझी. आणि ही एवढी चांगली गोष्ट असताना सुद्धा मला एक कळत नाही आहे की आता उलट तुला तर बाईचा आशीर्वाद भेटतोय ना. तेव्हा तो म्हणत असतो, हो ते सगळं. अरे मग अण्णा आपल्या घरी वहिनी करून कशाला उगाचच वाट बघतोयस? ह्या असल्या ह्या पडक्या घरामध्ये अरे इकडे सगळं धूळ खात पडलेलं असतं आणि त्या घरामध्ये तिला इथे घेऊन येऊ नको बाबा. उगाचच इथे एखाद्याचं आयुष्य कशाला खराब करायचं? नाही नाही, असं काहीही करणार नाही मी असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्याबरोबर आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र वहिनी राहत नाही का इथे? वहिनी पण राहतेच ना. हो ते तर अगदी बरोबर आहे, वहिनी तर इथे राहतेच असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला इकडे पाहतो की राजा आलेला असतो आणि राजा आल्यानंतर आता लगेचच इकडे यशोदा त्याला म्हणत असतो की नेमकं काय सुरू आहे असं बोलल्याबरोबर तो म्हणत असतो, नाही काही नाही. अरे पण आता अवनी सोडून जाणार आहे. मग अवनी सोडून जाणार आहे म्हटल्यावर तू काय ठरवलंयस? तेव्हा तो म्हणत असतो, नाही मी काहीही नाही ठरवलेलं. आणि कसं आहे ना, हे बघ, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या जर सोडून जाणार असतील तर मला काहीही प्रॉब्लेम नाही असं सुद्धा इकडे आता लगेचच तो बोलत असतो. तेवढ्यातच आपण पाहतो की इथे अण्णा आलेले असतात आणि अण्णा आल्याबरोबर म्हणत असतात की काय चाललं आहे? माझी सूनबाई कुठेही जाणार नाही आहे. माझी सूनबाई कशाला कुठे जाईल आणि त्याचबरोबर ती अजिबात सोडून वगैरे कुठेही जाणार नाही असं स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. आणि माझ्या सूनबाईचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. ती आपल्या घराला लागलेला आशीर्वाद आहे आणि ती जर आपल्या घराला लागलेला आशीर्वाद आहे, हे सगळं काही इथे असताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही एक गरज नाही असं स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगू का? हे बघ, सुनबाई आहे ना, ती कुठेही जाणार नाही आहे आणि त्याचबरोबर हे पुन्हा असलं इथे या घरामध्ये बोलायचं नाही, कळलं का तुला?
तेव्हा लगेच आता राजा म्हणत असतो, अण्णा बोलताय ते अगदी बरोबर आहे. खरं तर ना त्या घरमालकाने ना ऐनवेळी ना यू-टर्न घ्यायला नको. जर त्या घरमालकाने ऐनवेळी यू-टर्न घेतला ना, तर सगळं काही इथे प्लॅन फ्लॉपच झाल्यामध्ये होईल. कारण तो घरमालक इथे कसा आहे आणि त्याचबरोबर त्या घरमालकाने इथे अवनी मॅडमला घरामध्ये नाही घेतलं, तर मग सगळं व्यवस्थित होईल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र यशोदाला समजत असतं की राजा कसल्या तरी विचारात आहे म्हणून. मग आता अण्णा राजाला समजवतात आणि म्हणत असतात, हे बघ, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुनबाईची काळजी घे बरं तू, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात आणि निघून जातात. दुसऱ्या बाजूला मात्र दत्तू हा रस्त्यावर उभा असतो आणि रस्त्यावर उभा असताना त्याने आता इकडे महेश आणि त्याचबरोबर इथे विवान ह्या दोघांना सुद्धा फोन केलेला असतो. आता तो म्हणत असतो, हां छोटे देशमाने, कुठंपर्यंत पोहोचले तुम्ही? हे बघा, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सांगितले त्याच पद्धतीने मी सगळी माहिती तुम्हाला देतोय. तुमची बहीण ना लवकरात लवकर इकडे तुमच्या ताब्यात असणार आहे. आता खरं तर तुमची बहीण असं बोलल्यानंतर विवान बोलत असतो आणि विवान म्हणत असतो, बहीण कुणाला म्हणतो? सॉरी, मला वाटलं इथे छोटे देशमाने बोलत आहेत आणि म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी बोललो. मला तर हे सगळं काही माहीतच नव्हतं, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच तो म्हणत असतो की पण मी जे काही सांगितले ते सगळं रेडी आहे ना? म्हणजे ते घर आम्हाला भेटणार आहे ना? ते पेपर तुम्ही वकिलाला दाखवले ना? हो, ते पेपर वगैरे सगळं वकिलाला दाखवले. पण छोटे देशमाने, इथे मला जे पाहिजे ते तुम्ही घेऊन आलायत ना? मिळेल रे बाबा, तुला सगळं काही मिळेल, तू काळजी करू नकोस, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र लगेचच आता आपण पाहतो की इथे हा विवान म्हणत असतो, लवकरात लवकर आपल्याला तिथे जाऊन पोहोचलं पाहिजे, कारण अवनी मात्र इकडे आपल्या ताब्यामध्ये आली पाहिजे. मग आता इकडे तो म्हणत असतो, हो ते तर अगदीच बरोबर आहे. आता दत्तूने हे सगळं काही बोलल्यानंतर फोन ठेवलेला असतो, पण दत्तूला कुठे माहिती असतं की नेमकं पुढे काय घडणार आहे. आता अवनीने छान असं सकाळी सकाळी आवरलेलं असतं. तेव्हा धन्या म्हणत असतो, वहिनी काय चाललेलं आहे? आज मात्र तुम्ही सकाळी सकाळीच आवरलेलं आहे. अरे हो, मला ना थोडंसं बाहेर जायचं होतं. मग ती बॅग घेऊन आलेली असते, पण सर्वांना समोर पाहिल्यानंतर लगेचच आता तिला काय बोलावं ह्या गोष्टी समजत नसतात आणि त्यामुळे ती लगेचच तिथून बाजूला होते आणि तेव्हा आतमध्ये जाऊन बॅग ठेवून येते. आता इकडे ह्या सर्वांना आपापल्या कामाला जायचं असतं, त्यामुळे यशोदाने मात्र सर्वांसाठी गरमागरम खिचडी बनवलेली असते. तेव्हा धन्या खिचडी आनंदाने खात असतो आणि तो म्हणत असतो, दादा बरं झालं आज ना मी पटकन निघणार आहे, कारण आज ना माझा पेपर आहे आणि त्या पेपरला जाणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी ताबडतोब खातो आणि पटापट निघून जातो, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा मला एक गोष्ट कळत नाही, इथे मात्र आपल्या ज्या काही वहिनी आहेत ना, त्या वहिनींना कुठे जायचं होतं तेच मला काही कळत नाही आहे. अरे कुठे नाही जायचं, तुला असं का वाटतंय? आणि त्यांचं ते आवरत्यात, बस एवढंच आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलणं सुरू असताना अवनी इथे आलेली असते आणि अवनी म्हणत असते, यशोदा मला सुद्धा थोडीशी खिचडी द्याल का? म्हणजे खरं सांगू का, तुमच्या हातची खिचडी गरमागरम पुन्हा मला कधी भेटायची, आणि म्हणूनच मी सुद्धा खाते आणि लगेचच निघते, असं म्हटल्याबरोबर पुन्हा एकदा धन्या म्हणत असतो, वहिनी काय चाललंय तुमचं? तुम्ही पुन्हा कुठे जाणार आहात का? म्हणजे तुम्हाला कुठे जायचंय का? अवनी म्हणत असते, नाही रे, मी कुठे जाणार आहे, मी तर इथेच आहे, मला कुठेही जायचं नाही आहे, असं सुद्धा आता ती बोलत असते. तेवढ्यातच आता पाण्या आलेला असतो. पाण्या म्हणत असतो, चला यशोदा मी जातो लवकर. तेवढ्यात अवनीच्या हातामध्ये जी खिचडीची प्लेट असते ती म्हणत असते, हे घे पाण्या, खिचडी खाऊन जा, असाच अजिबातच निघून जाऊ नकोस, असं ती त्याला सांगत असते. आणि तेव्हा तो म्हणत असतो, वहिनी तुम्ही? अरे मी कुठे जाणार आहे, मी इथेच आहे, तू खा गरम गरम. तेवढ्यातच राजा आलेला असतो आणि राजासुद्धा म्हणत असतो, दादा मलासुद्धा गरमागरम खिचडी दे, मलासुद्धा निघायचं आहे, असं म्हटल्याबरोबर अवनीला मात्र आता इकडे खूप भरून आलेलं असतं. ती लगेचच ताबडतोब तिच्या खोलीमध्ये निघून गेलेली असते आणि तेव्हा निघून गेल्यानंतर राजाला मात्र वाईट वाटलेलं असतं. राजा मनामध्ये विचार करत असतो, कशाला एवढा जीव लावताय ह्या सगळ्यांना, तुम्ही एवढा जीव लावताय की काही विचारूच नका. आणि त्यानंतर मात्र इकडे जर त्या घरमालकाने युटर्न घेतला आणि घरमालकाने जर इकडे
तुम्हाला तिथे राहण्यास परवानगी दिली तर सगळा काही जो प्लॅन आहे ना, तो माझा सगळा प्लॅन इथे आता फ्लॉप झाल्याशिवाय राहणार नाही, असं तो बोलत असतो. तेवढ्यातच आता ह्या धन्या आलेला असतो आणि धन्या यशोदाच्या पाया पडत असतो आणि म्हणत असतो, आज माझा पेपर आहे, तू मोठा भाऊ आहेस ना, त्यामुळे तू मला आशीर्वाद दे. तेवढ्यातच तिथे तो अवनीला सुद्धा आवाज देत असतो. इकडे मात्र यशोदा राजाला आधार देण्याचं काम करत असतो. आता अवनीला आवाज दिल्यानंतर अवनी म्हणत असते, हां बोल ना धनू, काय झालेलं आहे? तेव्हा धनू म्हणत असतो, काही नाही वहिनी, आज ना माझी एक्झाम आहे. मग आता मी यशोदाचा आशीर्वाद घेतला, पण आई असती तर आईचा आशीर्वाद घेतला असता. आता तुम्हीच बाईचा आशीर्वाद म्हणून आहात ना, म्हणून म्हटलं तुमचा आशीर्वाद घ्यावा. आणि कसं आहे, तुम्ही आमच्या आईच्याच जागी आहात ना, तुम्ही आम्हाला आई म्हणून एवढी माया प्रेम लावलं, म्हणजे मी रडत असलो तर मला समजावलं, त्याचबरोबर माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही साथ दिली, या घराला शिस्त लावण्याचं तुम्ही काम केलं. मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केलेल्या आहात म्हटल्यावर आता तुमचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे ना, असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे धनूचं हे बोलणं अवनीच्या मनालाच लागलेलं असतं आणि त्यामुळे तिला आता फार जास्त ह्या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटू लागलेलं असतं की आपण हे घर सोडून निघून जाण्याचा जो काही हा निर्णय घेतलाय तो योग्य तर आहे ना, असा इकडे ती विचार करत असते. एवढंच नाही तर मग आता अवनी त्याला बेस्ट ऑफ देते आणि बेस्ट ऑफ देऊनच तिथून बाय करण्याचा प्रयत्न करत असते. आता हे सगळं काही झाल्यानंतर लगेचच इकडे पाण्यासुद्धा निघून जातो आणि पाण्यासुद्धा निघून गेल्यानंतर इथे मात्र अवनी आणि राजा आणि त्याचबरोबर यशोदा हे तिघे जण तिथे असतात. आता लगेचच इकडे राजा म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुम्ही आवरा, मी पटकन तुमची बॅग घेऊन येतो, असं म्हणून आता तो बॅग आणण्यासाठी आतमध्ये निघून जातो. आता बॅग आणण्यासाठी आतमध्ये निघून गेल्यानंतर इकडे मात्र यशोदा जो आहे तो मात्र इथे अवनीला समजवत असतो आणि म्हणत असतो, तुम्हाला जर इथून पुढे कोणत्याही कसल्याही गोष्टीची गरज लागली, तुम्हाला कधीही जर आम्हाला भेटावंसं वाटलं, काही जरी वाटलं ना, तरीसुद्धा तुम्ही कायम इथे आमच्याकडे येऊ शकता आणि कसलीही कोणतीही मदत लागली तरीसुद्धा ती तुम्हाला मी कधीही करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या घराचे दरवाजे कायम तुमच्यासाठी सतत उघडेच असणार आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि त्याचबरोबर तुम्ही काळजी करू नका, असं सुद्धा तो म्हणत असतो. तेव्हा मात्र अवनी म्हणत असते, हो यशोदा, नक्कीच. मग आता इकडे यशोदा म्हणत असतो, तुम्ही कितीही मोठे व्हा, म्हणजे बघा ना, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कितीही कमवा आणि त्याचबरोबर तुम्ही खूप मोठ्या झाल्यानंतर स्वतःचं घर वगैरे झालं ना, तरीसुद्धा इथे आम्हाला मात्र अजिबातच तुम्ही विसरू नका, आम्ही कायम तुमच्या सोबत आणि तुमच्या पाठीशी असणार आहोत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र अवनी म्हणत असते, हो यशोदा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि आणखी एक तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का, हे बघा, तुम्ही ना ह्या सगळ्यांना कामाला लावा आणि एकटे अजिबातच ह्या सगळ्या गोष्टींचा लोड आणि ताण अजिबातच घेत जाऊ नका. कारण तुम्हाला सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या लोकांना सुद्धा कामाला लावणं आणि त्यांना कामाची जिम्मेदारी समजावून सांगणं हे सुद्धा फार जास्त गरजेचं आहे. तुम्ही एकटेच ह्या सगळ्या गोष्टींचा लोड वगैरे अजिबातच घेत जाऊ नका, असं सुद्धा आता इकडे अवनी बोलत असते. आणि अवनी ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र इकडे लगेचच यशोदा म्हणत असतो, हो, तुम्ही अजिबात ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करू नका. आता मात्र अवनी इथे यशोदाला नमस्कार करत असते आणि तिथून ती निघालेली असते. आता जात असताना मात्र अवनी पूर्ण एकदा घराला व्यवस्थित न्याहाळून पाहत असते आणि सगळ्या घराकडे व्यवस्थित लक्ष देत असते आणि लक्ष दिल्यानंतर आता लगेचच इथे ती विचार करत असते की आता पुन्हा मी ह्या घरामध्ये कधी येईल आणि त्याचबरोबर ह्या घराला माझे पाय कधी लागणार, असं म्हणून तिथे असलेल्या प्रत्येक झाडाकडे, प्रत्येक ह्याच्याकडे ती व्यवस्थित लक्ष देऊन पाहत असते. आणि तेव्हा मात्र इथे यशोदा अवनीकडे पाहतो आणि अवनीकडे पाहत असताना आता लगेचच तो विचार करत असतो, खरं पाहायला गेलं तर इथे मात्र आता विठ्ठलाची आणि रुक्मिणीची पालखी इथे निघणार आहे. आणि त्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आज मात्र इथे दांगटांच्या घरची जी काही रुक्मिणी आहे ती रुक्मिणी मात्र इथून कायमची निघून चालली आहे. आणि त्याचबरोबर इथून पुढे ह्या घराला बाईचे आशीर्वाद लाभतील का, हेच मात्र मला समजत नाही, असं सुद्धा यशोदा मनामध्ये म्हणत असतो. कारण ह्या घरची रुक्मिणी म्हणजे अवनी होती आणि ती अवनी मात्र आता इथून निघून चालली आहे. ही गोष्ट मात्र यशोदाला फार जास्त त्रास देऊ लागलेली असते.
जेव्हापासून अवनी ह्या घरामध्ये लग्न करून आली होती तेव्हापासून अवनीने मात्र ह्या घराला त्याचबरोबर इथल्या प्रत्येक माणसाला खूप जास्त जीव लावला होता आणि आज मात्र अवनी इथून निघाली आहे ही गोष्ट मात्र त्याच्यासाठी खूप जास्त मनाला स्पर्श करून जाणारी होती। आता मात्र इकडे अवनी तर निघून गेलेली असते, पण यशोदा मात्र आता इकडे टेन्शनमध्ये आलेला असतो की हे सगळं कसं आणि कशा पद्धतीने होतंय ते। आता राजा हा अवनीला घेऊन निघालेला असतो। आता अवनी खूप जास्त नर्वस असते। त्यानंतर आता इकडे रस्त्यावर पोहोचल्यानंतर इथे अवनी राजाला अलीकडेच गाडी पार्क करायला लावत असते आणि म्हणत असते, ऐक ना राजा, तू इथेच थांब। तेव्हा राजा म्हणत असतो, का काय झालेलं आहे, इथेच का बरं गाडी थांबवायला लावलेली आहे। तेव्हा अवनी म्हणत असते, कारण तुला सांगू का, तू तिथंपर्यंत गाडी घेऊन येऊ नकोस का, पण कशामुळे, अरे म्हणजे इथून जवळच आहे, उगच मी तिथे गेले तर नाही त्या गोष्टी होतील। आता जेव्हा अवनी आणि राजा हे दोघेही जण गाडीवर जात असतात तेव्हा मात्र सुलूने इथे पाहिलेलं असतं ह्या दोघांना सुद्धा जाताना आणि त्यामुळे तिला प्रचंड आनंद झालेला असतो। मग आता ती लगेचच इकडे ह्या दत्तूला कॉल करत असते आणि दत्तूला कॉल केल्यानंतर अवनी कायमची घर सोडून निघून गेली ही मात्र आनंदाची जी काही गोष्ट आहे ती दत्तूला सांगत असते आणि म्हणत असते, गेली एकदाची ती पोरगी हे घर सोडून निघून गेली, एकदाचा जो काही धोंडू आहे तो मात्र आता इकडे बाईच्या आशीर्वादाविनाच त्याचं घर आहे आणि आता मात्र तू लगेचच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी तू इकडे देशमान्यांना फोन करून सांगू शकतोस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। आता हे सगळं काही बोलल्यानंतर तो म्हणत असतो, हो का, हे सगळं एवढं आनंदाचं झालंय, अरे वा 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 वा, मी तर ह्या सगळ्या गोष्टी ताबडतोब त्या देशमान्यांना फोन करून लगेचच सांगून घेतो, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो। आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच तो फोन ठेवतो, कारण सुलू सुद्धा आनंदात असते आणि त्याचबरोबर हा जो काही दत्तू आहे तो सुद्धा तेवढाच जास्त आनंदामध्ये असतो। एवढंच नाही तर आता अवनीने रस्त्यातच गाडी थांबवलेली असते आणि अवनीने रस्त्यातच गाडी थांबवल्यानंतर तिथेच ती त्याला थांब म्हणत असते। तेव्हा मात्र इथे राजा म्हणत असतो, असं काय करताय, मी तुम्हाला तिथपर्यंत सोडवायला आलो असतो ना। पण अवनी म्हणत असते, नाही, त्या सगळ्या गोष्टींची अजिबातच गरज नाही, तू इथेच थांब, मी जाते। आणि तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, मी आता हे गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा काढून टाकते। तेव्हा मात्र राजा म्हणत असतो, अहो असं काय करताय, हे बघा मंगळसूत्र काढू नका। तेव्हा ती म्हणत असते, कारण आता मंगळसूत्र ठेवून काय करू, आता ह्या सगळ्या गोष्टीचं काम तर इथे झालेलं आहे ना। मग तेव्हा तो म्हणत असतो, वेड्या आहात का तुम्ही त्या घरमालकाला काय सांगितलेलं आहे की तुमचा नवरा परदेशात राहतोय, मग जर मंगळसूत्रच तुमच्या गळ्यामध्ये नसेल आणि त्याने जर तुम्हाला खोली नाही दिली तर मग काय करणार आहात। तेव्हा अवनी म्हणत असते, हो हे सुद्धा अगदी बरोबर बोलतोयस, मग ठीक आहे, मी हे मंगळसूत्र तसंच ठेवते। मग आता इकडे त्याच्यापासून दूर जात असताना अवनी म्हणत असते, तुला सांगू का, आत्ता सुद्धा मला फार जास्त त्रास होतोय, म्हणजे मला असं का वाटतंय की मी पुन्हा एकदा एक नवीन माझं आपलं जवळचं घर सोडून चाललेली आहे, असं मला का बरं वाटतंय तेच मला काही कळत नाही। तेव्हा मात्र आता राजा म्हणत असतो, काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल आणि त्याचबरोबर इथे मला नक्कीच कधीतरी जेव्हा तुम्हाला मदत लागेल, जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा मात्र इकडे तुम्ही मला नक्की फोन करू शकता, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो। आता हे सगळं काही बोलल्यानंतर अवनी म्हणत असते, हो, आणि तू आता घरी जाऊन सगळ्यांना काय सांगणार आहेस। तेव्हा मात्र इथे तो म्हणत असतो की नका काळजी करू, बघू आता काहीतरी तर कारण तर सांगावंच लागणार आहे ना, आणि ते कारण काय असेल हे आता सुद्धा मला विचार करावंच लागणार आहे ना, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो। तेव्हा अवनी म्हणत असते, पण खरं सांगू का, इथे ना एवढे दिवस मी राहिले पण त्या घराला मला कधीच परकेपणाची जाणीव झाली नाही। तुम्हाला सांगू का, तुम्ही सगळेजण फार चांगले आहात रे, म्हणजे तुमचे स्वभाव आणि त्याचबरोबर इथे तुम्ही सर्वांनी मला फार जास्त समजून घेतलं, मला तिथे कधीच परकेपणाची वगैरे कधीच जाणीव झाली नाही आणि त्याचबरोबर इथे मला तिथे कधीच असं वेगळं काही वाटलं नाही, असं म्हणून अवनी मात्र तिथून निघून जाते। तर आता अवनी गेल्यानंतर इथे मात्र राजा तिथेच बराच वेळ थांबलेला असतो। तर आता प्रेक्षकांनो, इथे राजा म्हणत असतो, मला माहिती आहे, मला पूर्ण विश्वास आहे
की तुम्ही नक्की परत याल म्हणून, कारण माझं प्रेम जिंकणारच आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो मनाशीच. आता प्रेक्षकांनो, अवनी तर तिथून निघालेले असते, पण गेलेल्या अवनीकडे मात्र राजा हा पाहतच असतो. तर आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग आहे बरं का. आता बहुतेक ना तिकडे काहीतरी झालंय आणि त्यामुळे ना राजा पुन्हा अवनीला रिटर्न घेऊन आलेला आहे. जेव्हा राजा अवनीला रिटर्न घेऊन आलेला आहे त्याच वेळेला मात्र इथे आता अवनी येणाऱ्या विठुरायांच्या पालखीकडे पाहते आणि येणाऱ्या विठुरायांच्या पालखीकडे पाहिल्यानंतर आता ती विठुरायाला म्हणत असते, विठुराया मला नाही माहिती मी काही चुकते का, काही माझ्याकडून होते का हे नाही माहिती मला, पण आता मात्र एक गोष्ट, एक मागणं माझं तुझ्याकडे आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझी पावलं ज्या दिशेने जाणार आहेत ना ती दिशा मात्र ही व्यवस्थित आणि चांगली असू देत, असा अवनी विठ्ठलाकडे प्रार्थना करत असते. तर आता प्रेक्षकांनो, असं वाटतंय की ही जी पालखी निघालेली आहे ती पालखी मात्र बहुतेक दांगटांच्या घराकडे जाणारी असावी आणि अवनी पुन्हा एकदा फिरून दांगटांच्या घरीच निघालेली असावी, असंच काहीसं वाटतंय. त्यामुळे पुन्हा एकदा सुलू आणि त्याचबरोबर इकडे दुश्मन्यांचा पुन्हा एकदा प्लॅन फ्लॉप होताना दिसणार आहे. तर पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.